अरे येतोस ना? किती वेळ लागेल? समिहा चिडलेली. पण तरीही तसं न दाखवता जरा सौम्य आवाजात नीरजशी फोनवर बोलत होती. अगं हो, निघालोय. पोचतोय 10च मिनिटात. नीरजही वैतागलेला, पण तरीही संयम राखून समिहाला उत्तर दिलं. दोघेही वेगळे राहत असल्यापासून आज 1-2 महिन्यांनी पुन्हा समोरासमोर येणार होते. तेही नीरजच्या घरी. नीरज 10 मिनिटात पोचतोच. समिहा पाठमोरी दरवाजासमोर उभी असते. नीरज येताच मागे वळते. दोघांची नजरानजर खूप दिवसांनी. दोघेही हरवून जातात. नीरज भानावर येऊन कुलूप काढत सॉरी म्हणतो. समिहाही इट्स ओके असं म्हणत घरात प्रवेश करते. घरात प्रवेश करताच सगळ्या वस्तू नीटनेटक्या आणि जागेवर पाहून नीरजला विचारते, बाईने आवरलं वाटतं घर? नाही, ती येत नाही. बरेच दिवस झाले. लहान मुलगी आजारी आहे तिची. समिहाला पाणी देत नीरज उत्तरला. समिहा समोरच्या सोफ्यावर बसून घरातल्या प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करत होती. चहा की कॉफी घेशील? नीरजने विचारलं. तू करणार आहेस? काहीशा अवाक नजरेने बघून समिहाने नीरजला विचारले. काहीही उत्तर न देता नीरज किचनमध्ये जातो. कॉफी. समिहा. पण तुला तर चहा आवडतो ना? नीरज. हो, पण तुला कॉफी आवडते ना? समिहा. तुला चहा, मला कॉफी. त्यात सकाळची ऑफिसला जायची दोघांची घाई. यामुळेच आपली सकाळ भांडणानेच सुरुवात व्हायची. नीरज. पण माहीत नाही कसं, पण आजकाल मी चहाऐवजी कॉफीच जास्त पितोय. समिहा. एक नजर नीरजकडे बघून स्मित हास्य करत इकडे तिकडे बघू लागली. समिहा. अरे, तुझ्या टॉवेलला पाय आले वाटतं. आपोआप जायला लागला आता सुकायला. काहीशा टोमण्याच्या स्वरात. नीरज हसत. हो, त्याची मालकीण गेल्यापासून तो स्वतःच्या पायाने चालायला लागला. यावर नीरजला टाळत कप ठेवायला किचनमध्ये जाते. नीरजही मागोमाग त्याचा कप ठेवायला किचनमध्ये जातो. समिहा. किचन अगदी टापटीप ठेवलंस. आधी मी कप ठेवायला जरी सांगितला तरी तो प्लेट्सच्या रॅकमध्ये भरती व्हायचा. अरे वा, हा कॉकरी सेट तुला आवडत नव्हता ना? तरीही समोर मांडलास. मला किती ओरडलेलास यावरूनच एकदा. नीरज. अगं छान दिसतो ना तो. तूच म्हणायचीस ना लूक चांगला येतो इथे असा ठेवला की, म्हणून. समिहा. मी नेहमीच काहीतरी म्हणायचे आणि तुला ते अयोग्य वाटायचं. मग भांडण सुरू व्हायचं. नीरज. सगळंच तुझं बरोबर आणि माझं चुकीचं असं नव्हतंच ना? तुझ्याही काही गोष्टी चुकत होत्या, पण तुला ते मान्य नसायचं. समिहा. हे बघ, यावर आता बोलायचं नाही. तसंही आपण वेगळे होणार आहोत. आता भांडायचं नाही असं मी ठरवून आले. माझी पुस्तकं आणि फाईल्स घ्यायला आले. ते घेते आणि जाते. समिहा बेडरूममध्ये जाते. खिडकीवरचे गुलाबी रंगाचे मलमली पडदे, बेडवर व्यवस्थित लावलेलं बेडशीट, तिचा आवडता फ्लॉवर पॉट, लॅपटॉप, चार्जर सगळंच ज्याच्या त्याच्या जागेवर बघून समिहाला प्रश्न पडला. नीरज इतका सुधारला? समोरच तिचा आणि नीरजच्या लग्नातला फोटो बघून तिच्या डोळ्यांच्या पापण्या ओलावल्यात. कपाटाची चावी कुठे आहे? ती नीरजला हाक मारून विचारते. नीरज बेडरूममध्ये येतो आणि सांगतो, तू नेहमी ठेवायचीस तिथेच. समिहा. तू कधीपासून जागेवर ठेवायला लागलास वस्तू? आधी तर सगळा पसारा असायचा आणि त्यात कोणतीच वस्तू भेटत नाही म्हणून माझ्यावरच चिडायचास. मी वस्तू जागेवर ठेवूनही तुला कधीच सापडल्याच नाहीत म्हणा. जाऊ दे. चावीने कपाट उघडून समिहा बघते तर कपाटातले कपडेही घडी करून अगदी व्यवस्थित लावलेले. तिच्या फाईल्स आणि पुस्तक उचलत जाताना नीरजला विचारते, खरंच का हा टापटीपपणाचा बदल तुझ्यात झालाय की दुसरं कोणी येतंय घरात? नीरज. दुसरं कोणी म्हणजे म्हणायचं काय आहे तुला? समिहा. स्पष्टच विचारते. ती मेघना, तुझी ऑफिसमधली खूपच जवळची मैत्रीण, जिच्यामुळे त्या दिवशी तू माझ्या घरी येऊ शकला नाहीस. तसं तर तू कधीच वेळेवर कुठे आला नाहीस माझ्यासाठी. कारण एकच असायचं नेहमी, ऑफिसमध्ये खूप कामं आहे. त्या दिवशीही तिच्याचमुळे आपल्यात मोठी भांडणं झाली. मी घर सोडलं, पण तू तिला नाही सोडलंस. गुड. कीप इट अप. नीरज. समिहा. तिला आपल्यात आणत जाऊ नकोस. तुला खूपदा सांगितलं आहे.
भांडण तिच्यामुळे नाही, तर तुझ्या डोक्यात असणाऱ्या संशयी भूतामुळे झालं. मी त्या दिवशीही सांगितलं की तिला तातडीने घरी जायचं होतं. बाबांना हॉस्पिटलमध्ये न्यायचं होतं. म्हणून मी फक्त मैत्रीच्या नात्याने तिला घरी सोडायला गेलो. तिथेच उशीर झाला म्हणून तुझ्या घरी येता आलं नाही. पण तुझ्या डोक्यात नको ते शिजत होतं. त्यामुळे समजून घ्यायच्या मनस्थितीतच नव्हतीस. रागाने घरच सोडून गेलीस. आपल्याला एकमेकांना वेळ देता येत नाही. एकमेकांच्या सवयी, आवडीनिवडी वेगळ्या. तुझी नेहमीची भुणभुण असं नको, असंच कर. हेच खा आणि हेच कर. त्यात स्वाभिमान, गोंजारायची हौस. त्यामुळे आधीच खूप वाद होत होते. त्यातून तू हे संशयाचं भूत शिरलं तुझ्या डोक्यात. आमची फक्त मैत्री आहे बाई. समिहा दोघांच्या समोरचा फोटो हातात घेऊन डोळ्यातलं पाणी अलगद पुसत. बघ ना, लग्नात किती खुश होतो आपण दोघे. आपण दोघे एकमेकांसाठीच बनलेलो आहोत असं वाटायचं लग्नाआधी आपल्याला. पण हळूहळू तू बदलत गेलास. तू तुझ्या कामात बिझी आणि मी माझ्या. प्रेमाची जागा तिरस्काराने आणि संवादाची जागा भांडणाने कधी घेतली कळलंच नाही. माझं चिडणं, बोलणं, रागावणं तुला दिसू लागलं. पण त्यामागची काळजी, प्रेम कधीच नाही दिसलं. 7 जन्माच्या नात्यात दुरावा कधी आला कळलंच नाही. सॉरी, आज भांडायचं नाही आणि इमोशनलही व्हायचं नाही असं ठरवलेलं. पण फोटो पाहून जुन्या आठवणी डोळ्यासमोर आल्या. आता वेगळे होतोच आपण. माझ्या नीटनेटकेपणाचा नेहमीच असं वाग तसं नको अशा लेक्चरमधून मी कायमच मुक्त करते तुला. खुश राहा. तू कोणासोबतही. मी निघते. बाय. नीरज. समिहा निघताना तिचा हात पकडून. कोणासोबतही कसं राहू जेव्हा मला तूच सोबत म्हणून हवी आहेस. समिहा आश्चर्याने मागे वळते. भांडण झालं तेव्हा तूही आणि मीही खूप रागात होतो. तू मेघनावरून संशय घेतलास याचा खूप राग आलेला मला. गेली तर गेली सोडून. राहीन मी एकटा या आविर्भावात होतो. पण जसा राग शांत होत गेला तसं घर तुझ्याशिवाय सुनं सुनं वाटू लागलं. एकटा राहील असा म्हणणारा माझा खोटा गळून पडलेला. तुला फोन करायचा विचार यायचा डोक्यात. पण तेवढ्यात ती घटस्फोटाची नोटीस हातात पडली. तुझ्याकडून ती अपेक्षा नव्हती. मग वाटलं तुलाच हे नातं नकोय तर जबरदस्ती का टिकावं. पण रोज तुझी आठवण यायची तेव्हा कॉफी प्यायचो. तुझ्या आठवणीत तुला आवडतं तसंच घर आवरू लागलो. सजवू लागलो. तू जवळ असल्याचा भास व्हायचा तेव्हा घरात. प्रत्येक वस्तू, गोष्ट तुला हवी तशीच ठेवण्यात मनालाच आनंद मिळायचा. वेगळे होण्याच्या निर्णयाबद्दल राग होताच. पण तुझ्यावरचं प्रेम तुला या घरात जिवंत ठेवायला भाग पाडायचं. मलाही माहित आहे तुझ्या मनातही हीच भावना आहे. म्हणून तर आज हा मोरपिसी रंगाचा मी दिलेला कुर्ता घालून आलीस. मीच गिफ्ट केलेले कानातले, मीच पसंत केलेली पर्स, माझ्याच आवडीची सँडल. इतकंच काय, परफ्यूम पण माझ्याच आवडीचा मारून आलीस. खरं तर तूही मला तुझ्यातून वेगळं करू शकलेली नाहीस. म्हणून तर अजूनही तुझ्या फोनची कॉलर ट्यून तेरे बिन नहीं लगता दिल मेरा ढोलना हीच आहे. आपलं ते तुझं माझं जमेना आणि तुझ्याशिवाय करमेना अशीच गत आहे ग. फक्त या दुराव्याने ते कळलं आपल्याला. समिहा डोळे पुसून थोडं हसत. आणि तुझी पण तर अगर तुम साथ हो ही मी सेट केलेलीच कॉलर ट्यून अजूनही आहे. मीही तुला खूप मिस केलं या दिवसात. वाटायचं पळत यावं तुझ्याकडे. पण मीच का जावं. तुला गरज नाही का माझी. असे नको ते विचार थांबवायचे स्वतःला. कितीदा तुला एकदा पाहण्यासाठी तुझ्या ऑफिससमोरूनही फिरले. तू सोबत आहेस तर सगळं आहे नीरज. माझ्या आयुष्यात नाही तर ते भकास आहे. नीरज. खरं आहे तू सोबत असशील तर माझ्या असण्याला अर्थ आहे. नाहीतर तुला माझ्यातून वगळता मी शून्यच आहे. पुन्हा कधीही भांडायचं नाही असं ठरवून समिहा आनंदाने नीरजच्या मिठीत अलगद विसावते आणि काही क्षणातच नीरजला ओरडते. तुझे शूज जागेवर न ठेवता असे बाहेर कसे टाकलेस. तुला किती वेळा सांगितलं नीट राहत जा, नीट वागत जा. कथा आवडल्या असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.